सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. नारळी पौर्णिमा आली की आपण नारळाचा वापर करून अनेक गोडाचे पदार्थ बनवतो. आज आपण नारळी भात डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत. कुकरमध्ये जरी बनवला तरी तो छान मोकळा सळसळीत होतो, अजिबात चिकट होत नाही आणि अगदी पटकन बनतो. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. कुकरमध्ये मी इथे 4 चमचे तूप घेतलेले आहे. यामध्ये आता तूप गरम झाले की तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 लवंगा सुद्धा घ्यायच्या आहेत. लवंगाचा फ्लेवर या भातामध्ये खूप छान येतो. एक 2 मिनिटं आपल्याला हे ड्रायफ्रुट्स तुपावरती तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त ड्रायफ्रूट घालायची काही गरज नाहीये. अगदी सिंपल सुद्धा हा भात खूप छान लागतो. ड्रायफ्रुट्स तळून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी भरून ओला खोबऱ्याचा खीस मी घेतलेला आहे. तो सुद्धा तुपावरती 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. 1 मिनिटभरानंतर खोबरं परतून झाल्यावर यामध्ये तांदूळ ऍड करायचे आहेत. तर इकडे मी 2 वाट्या तांदूळ धुवून घेतलेले होते. भिजत वगैरे ठेवलेले नाहीयेत, फक्त धुवून घेतलेले आहेत. तांदळामध्ये मी 1 वाटी साधा रोजच्या वापरातला तांदूळ आणि 1 वाटी बासमती तांदूळ असे 2 तांदूळ मिक्स घेतलेले आहेत आणि 2 वाट्या तांदळासाठी 1 वाटी पूर्ण भरून ओला नारळ घेतलेला आहे. नारळाचं प्रमाण या भातामध्ये व्यवस्थित वापरायचे आहे. आता तांदूळ परतून झाल्यानंतर यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ सुद्धा मी इथे किसून घेतलेला आहे. 2 वाट्या तांदळासाठी मी 1/2 वाटी इतका गूळ वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचे प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. नेहमी आपण भातासाठी एका वाटीला 2 वाट्या पाणी या प्रमाणाने पाणी घेतो, पण मी इथे 2 वाट्यांसाठी 3 ते 3.5 वाट्या पाणी घेतलेले आहे, कारण आपल्याला भात हा थोडा मोकळा बनवायचा आहे. आता शेवटला यामध्ये थोडेसे मीठ आणि वेलची पावडर घालून वरतून आणखीन 1 चमचा तूप सोडायचे आहे आणि अगदी हलक्या हाताने एकदा ढवळून घ्यायचे आहे. छान मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला उकळी यायला लागली की मग आपल्याला कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे. मोठ्या फ्लेमवरती कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. जर कुकर छोटा असेल तर 2 शिट्ट्या आणि जर मोठा कुकर असेल तर 1 शिट्टी ही पुरेसी आहे. कुकरची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतरच झाकण उघडायचे आहे. आपला नारळी भात हा छान तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता कुकरमध्ये बनवून सुद्धा अगदी छान असा मोकळा झालेला आहे. अजिबात चिकट बनत नाही. हा आता खूप गरम असल्यामुळे थोडा ओलसर वाटू शकतो, पण थोडा थंड झाल्यावरती वाफ निघून गेल्यावरती छान मोकळा होतो. तर या नारळी पौर्णिमेला या पद्धतीने नारळी भात नक्की बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.